नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवरती नेहा आणि भूषणवरती. तर आज आपण आता संक्रांत येते आणि आमच्या दोघांची पण पहिली संक्रांत आहे. तर माझ्यासाठी तर तयारी झालेली आहे, साडी रेडी झालेली आहे, हलव्याचे दागिने आहेत. पण राहिला प्रश्न पुरुषांचा. तर ह्यांच्यासाठी एक मी काळा कुर्ता घेतलेला आहे, पण ह्यांना आवडत नाही दागिने घालायला. मग काळा कुर्ता खूप बेसिक वाटेल म्हणून त्यासाठी मी थोडंसं त्याला DIY करणार आहे. मी त्याच कुर्त्यावरती एक छोटंसं काईट लावणार आहे स्वतः बनवून, आणि थोडंसं त्यालाच DIY करूया. आपण थोडंसं डेकोरेशन टाईप करूया, म्हणजे जेणेकरून खूप बेसिक नाही वाटलं पाहिजे कुर्ता. वाटलं पाहिजे की मकर संक्रांतीसाठी हा कुर्ता म्हणजे आहे, आणि वाटलं पाहिजे हा सण मकर संक्रांतीचा आहे. त्यासाठी आपण हा जो कुर्ता आहे तो DIY करूया. तर हा आहे असा ब्लॅक कुर्ता, नॉर्मल आहे ब्लॅक कुर्ता. प्लेनच हवा होता मला, पण प्लेन भेटला नाही. पण मग जो भेटला अवेलेबल होता तो घेऊन टाकला, आणि जास्त टाईमही नव्हता त्याच्यामुळे. आणि जास्तही आपण त्याला DIY नाही करणार, एकदम सिम्पल आणि बेसिक ठेवणार आहे, जेणेकरून ते ॲस्थेटिक वाटलं पाहिजे. तर मग आता मी बनवायला घेते कुर्ता. तर आता तुम्ही बघा की कसं शॉर्ट टाईममध्ये जर तुम्हालाही काही बनवायचं असेल तर तुम्ही हा व्हिडिओ रेफर करू शकता, की सिम्पल अँड सोबर असा लुक येईल याला. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण चेक करूया की आपल्याला काय काय सामान लागणार आहे. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक पेपर, एक स्टिक जी इझिली तुम्हाला कुठल्याही स्टेशनरीमध्ये अवेलेबल होईल, आणि हा फॅब्रिक ग्लू आहे, हा यूज करणार आहोत. आता या 3 गोष्टींचा यूज करून आपण आता काईट बनवूया. तर सगळ्यात पहिले आपण आहे ना एक स्क्वेअर कट करून घेऊया. हा एक स्क्वेअर कट झालेला आहे. असाच आपण दुसरा स्क्वेअर करूया, कारण की आपल्याला जी काईट आहे ती थोडीशी थिक बनवायची, जेणेकरून ती थोडीशी स्ट्रॉंग राहील, जास्त इझिली फाटली वगैरे जाणार नाही. सेम साईजमध्ये दुसरीही कट करायची आपल्याला. ओके, सो दोन्ही रेक्टँगल आपले रेडी झालेले आहेत. आता आपण यांना स्टिक करून घेऊया. मी रेक्टँगल कट करतानाच थोडासा मला हवा त्याच्यापेक्षा मोठा कट करून घेतला आहे, की जेणेकरून नंतर जेव्हा मी स्टिक करेल त्याच्यानंतर मी त्याला कट करेल, मला ॲक्युरेट साईज आणि बॉर्डरमध्ये मला माझा रेक्टँगल भेटेल. आता आहे रेक्टँगल, पण आपण स्क्वेअर करूया जरा. सो आता आपण ह्याला स्क्वेअर कट करूया. ओके, सो आता आपला स्क्वेअर रेडी आहे. आता आपण ह्याला खाली टेल बनवूया. ओके, तर टेलसाठी आपल्याला ट्रायंगल शेप कट करायचा आहे. तर मी अंदाजानेच असा ट्रायंगल शेप कट करते. एक हा ट्रायंगल शेप असेल, जरा वेगळाच झाला आहे तो. ओके, सो दिस इज माय ट्रायंगल शेप. आणि अजून एक सेम साईजमध्ये आपण ट्रायंगल शेप कट करूया. ओके, सो सेम जसं आपण स्क्वेअरला स्टिक केलं तसं आपण या ट्रायंगल्सलाही स्टिक करून घेऊया.
अगेन मी एक्स्ट्रा कापला आहे जेणेकरून ॲटलिस्ट हे वरचं मॅच करा. हा गाठ आणि हा गाठ मॅच करा. हा गाठ मी एक्स्ट्रा कापला आहे, तो मी नंतर ॲडजस्ट करून घेईन. ओके, सो आपला ट्रायंगल स्टिक झालेला आहे. त्याला ॲडजस्ट करू, कट करूया. ओके, सो आपला ट्रायंगलही आता रेडी झालेला आहे. जर आपण बघितलं तर आपली टेल अशी मस्त वाटेल. आता मी अजून एक टेल करणार आहे खाली, जेणेकरून एक डिझाईन होईल. पण हा ट्रायंगल छोटा, आता ह्याच्यापेक्षा मोठा ट्रायंगल करूया आपण. ओके, सेम पद्धत. एक हा कोना कापला, आता मी दुसरा कोना कापते. अगेन मी ही साईड अशीच अंदाजाने कापली आणि मोठी कापली, जेणेकरून मी नंतर चिपकल्यावरती मला माहिती आहे माझी साईज नीट येणार आहे. सो आता आपण याला स्टिक करून घेऊया. आता ह्याला स्टिक करून झालेलं आहे. तर आता आपण मागासारखंच ही आणि ही एज बरोबर जॉईन केली. आता ही एज आपण आपल्याला प्रॉपर कट करून घ्यायची आहे, की जेणेकरून आपला ट्रायंगल वाटला पाहिजे. ओके, सो डन. हा छोटा ट्रायंगल, हा मोठा ट्रायंगल, असं. ही आपली काईट अशी. सो आपली काईट ऑलमोस्ट रेडी झाले. आता आपण ह्याला स्टिक करून घेऊया. पहिला छोटा, क्यूट वाटते. आणि आता मोठा. असं करून आपली काईट ऑलमोस्ट रेडी झालेली. आता याला आपण स्टिक लावूया, जेणेकरून हा काईट वाटेल. तर आपण मेजरमेंट घेऊया आता ह्याचं. तर ही आहे स्टिक. ही आपल्याला कुठल्याही स्टेशनरीमध्ये भेटेल. स्टिक जी आहे ती आपल्याला अशी लावायची. एक मिनिट, अशी लावायची. ओके, सो पहिलं आपण मेजर करूया एवढी, अँड देन कट करू आपण याला. ओके, सो आपण तिला आता स्टिक करूया. आता नीट ह्याच्या वेळी बघून, ही तुमची फ्रंट साईड आहे, ही बॅक साईड आहे. तर बॅक साईडला नका स्टिक करू चुकून, इथे फ्रंट साईडला स्टिक करायची आपल्याला ते. आणि ग्लूचं टेन्शन नका घेऊ, हा ग्लू सुकून जातो, सुकला की दिसत नाही. ओके, सो फर्स्ट स्टिक आपली लागलेली आहे. आणि आता राहिली सेकंड स्टिक, जी आहे ही, ती आपल्याला इथे अशी लावायची.
ती अशी लावायची आपल्याला. मग आपली काईट रेडी होईल. ग्लू सुकला ना की असं दिसणार नाही तो. ओके, आपण आता दुसरे स्टिक पण चिपकून घेऊया. स्टिक अशी चिपकवा की ती परफेक्ट अशी मापात असलेली. मे बी ही चिपकणार नाही. नाही चिपकते. ओके, तसं आपण चला पेपरला नाही चिपकते, ॲटलिस्ट आपण स्टिकवरती चिपकूया अशी. आय ट्रायड बट पेपरवरती नाही चिपकते. आपण असंच ठेवूया, सुकल्यावरती कदाचित चिपकेल ती. टच करून ठेवूया तिला असं. ओके, सो आपली काईट आता रेडी आहे. आता आपण हिला कुर्त्यावरती लावूया. मी थोडंसं अजून इथे थोडंसं डेकोरेशन हवं आहे मला. एक दुसरा पेपर आहे माझ्याकडे, आहे थांबा. माझ्याकडे चीट नोट्स आहेत, तर त्याच्यातून मी एक कलर घेते आणि तो कलर सर्कल करून लावते. का हा कलर घेते मी. ओके, ह्याचे दोन मी सर्कल बनवते आणि लावते. ओके, सो सर्कल करण्यासाठी माझ्याकडे एक ट्रिक आहे, ते अप्लाय करूया आपण. पहिले असं करा, नंतर मग असं करा. झालं, त्याच्यानंतर असा एवढा सर्कल असा कापून घ्या. ओके, आता आपण ओपन केलं तर आपला सर्कल रेडी आहे. विचित्र दिसतोय, आपण त्याला थोडंसं विचित्र दिसतोय, आपण त्याला थोडंसं हे करूया, आपण शेप देऊया. शेप देताना हळूहळू द्या, कारण की सर्कल बिघडलं तर परत प्रॉब्लेम होईल. ओके, सो एक सर्कल रेडी आहे. ठीक आहे, आता एक सर्कल आपण असं लावूया आणि दुसरा सर्कल इथे लावूया, म्हणजे आपली काईट रेडी होईल. ओके, मी दुसरा सेम सर्कल बनवते. माझ्याकडे आता हा उरलेला भाग आहे, तो मी करून घेते. ओके, सो हा सर्कल रेडी झाला. ओके, आता आपण काय करूया, दुसरावाला सर्कल तो ह्याच्यावर ठेवूया आणि प्रॉपर कटिंग करूया, म्हणजे आपला सर्कल बिघडणार नाही. ओके, खूप केअरफुली करा, नाहीतर टाईम वेस्ट होईल तुमचा. स्टिकी नोट्स आहे ते स्टिक होते. मला हा फॅब्रिक आहे ना, तो पडला 25 रुपीजचा, आणि ह्याचं कार्डबोर्ड आणि ही स्टिक पडली मला 7 रुपीजची. म्हणजे ऑलमोस्ट आपलं 32 रुपीजमध्ये आपलं काईट बनतं आहे, आणि आपला कुर्ताही तेवढंच अट्रॅक्टिव्हही वाटेल. म्हणजे कमी पैशात आपला खूप छान कुर्ता दिसेल. तर आता मी स्टिक करते. ओके, एक इथे आणि दुसरा. दुसरा इथे. ही स्टिक पण चिपकली गेली, आय थिंक सो स्टिकलाच चिपकली गेली. तर अशी आपली काईट रेडी आहे. आता ही काईट आपण डायरेक्ट आपल्या कुर्त्याला लावूया आणि मग आपला कुर्ता रेडी.
काईट बाजूला ठेवूया. तर हा आहे आपला कुर्ता. ओके, कुर्त्याच्या या साईडला आपल्याला ही पतंग अशी लावायची. आपण थोडीशी क्रॉसमध्ये लावूया अशी, म्हणजे जेणेकरून खूप छान वाटेल. चेस्टच्या ठिकाणी लावूया. चेस्ट हीच असेल, सेकंड बटनपासून चेस्ट आहे. तर इथे असं क्रॉस करून लावूया आपण कुर्ता. ओके, कुर्त्याला दिसतं. ओके, तर आपण हे फॅब्रिक ग्लू आहे त्याच्यामुळे याला आपण स्टिक करूया. मी प्लेस करा परत एकदा, जेव्हा स्टिक करता तेव्हा बघून घ्या. ही चेस्ट आहे, सेकंड बटनच्या बाजूला क्रॉस. आणि हे प्रेस करून ठेवा, भरपूर वेळ त्याला प्रेस करून ठेवा. मी आता ही व्हिडिओ झाला त्याला प्रेस करून ठेवेन. अशा प्रकारे आपलं कुर्ता रेडी आहे. आता हवं तर तुम्ही अजून एक अशीच काईट बनवा आणि अजून एक साईडला वगैरे लावा, तेही छान वाटेल. तर आता मी बघते. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग अँड सबस्क्राईब अवर चॅनल नेहा आणि भूषण. सो थँक्यू सो मच. बाय बाय.